वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि सकाळी आज जे आहे महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. काय आहे अपडेट बघा. दिनांक 12/8/2026 रात्री 11 वाजता हे प्रसिद्धीपत्रक, म्हणजे यांनी याच्यावर वेळ दिली 11 वाजता, पण हे प्रसिद्ध झालं आहे सकाळी, म्हणजे आत्ता जस्ट आलं आहे ते. ठीक आहे, सकाळी 6 वाजेच्या दरम्यान. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय सांगितलं आहे बघा तुम्ही. त्यांनी इथे आहे न्यूज बुलेटिन, हे आहे इथे न्यूज बुलेटिन, आणि याच्यामध्ये एक महत्त्वाची माहिती सांगितली आणि आपल्यासाठी तर खूपच महत्त्वाची आहे उमेदवारांसाठी. 1 मिनिट, हे बघा न्यूज बुलेटिन आहे आणि याच्यामध्ये लिहिलेलं आहे शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पद भरतीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करण्याबाबत व लॉक करण्याबाबत. ठीक आहे, आता यांनी समोर काय सांगितलं बघा, ते खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. पहिलं काय सांगितलं त्यांनी, पहिलं सांगितलं पवित्र पोर्टलवर सध्या स्वप्रमाणपत्र म्हणजे रजिस्ट्रेशन करणारे विद्यार्थी किती होते, 1,70,108. ठीक आहे, आता त्यानंतर त्याने सांगितलं की प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली किंवा कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. खालीलप्रमाणे प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहे. आता किती उमेदवारांनी केले ते खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, कारण की त्याहूनच कळणारे मुदतवाढ मिळणार किंवा नाही मिळणार. ठीक आहे, समोर खाली बघूया आता मुदतवाढ मिळते किंवा नाही मिळत, कारण की खूप साऱ्या उमेदवारांना ती अडचण आहे आणि मुदतवाढ मिळायला पाहिजे. ठीक आहे, बघा इथे आहे 1 मिनिट. आज सकाळी 8 अखेर मुलाखतीशिवाय, म्हणजे 8 वाजेच्या नंतर मुलाखतीशिवाय 1,34,082 आणि मुलाखतीसह 1,22,387. आज सकाळी 8 अखेर मुलाखतीशिवाय 64,979 आणि मुलाखतीसह 39,308 पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक झाले आहेत. ठीक आहे, नंतर आज रात्री 11 अखेर, म्हणजे रात्री 11ला त्यांनी प्रसिद्धीपत्रक टाकलं, त्यानंतर त्यावेळेस काय सिच्युएशन होती, 1,42,539 उमेदवार आणि 1,32,600 उमेदवार मुलाखती सहवाले पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेट केले आहे. म्हणजे जवळपास प्राधान्यक्रम जनरेट करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकदम वाढली. आता काही हजारामध्ये संख्या जी राहिलेली आहे, पण लॉक करणारे किती ते बघूया. आज रात्री 11 अखेर मुलाखतीशिवाय लॉक करणारे होते 1,07,254 आणि मुलाखतीसह जे उमेदवार आहेत त्यांनी किती जणांनी लॉक केलेलं आहे, 78,754 पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक करण्यात आलेले आहेत. हां, आता यांना तारीख वाढून मिळण्याची शक्यता आपल्याला दाट आहे. ठीक आहे, ताबडतोब मिळायला पाहिजे, कारण की जर तारीख वाढून मिळाली तर आपल्याला जे आहे बाकीच्या गोष्टी करता येतील. तारीख वाढून नाही मिळाली तर उमेदवारांना स्वप्रमाणपत्र एक तर OTP येत नाही आहे, ती माहिती अडचण आपल्याला, आणि लॉग इनसुद्धा होत नाही आहे. ठीक आहे, आता खाली जाऊया, पहिले बघूया आपण काय लिहिलं आहे खाली ते. आता इथे बघा काय आहे, इथे काय आहे, वरील प्रमाणे उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेट व लॉक झाले आहेत. ठीक आहे, उमेदवारांना यापूर्वी 2 वेळा वैयक्तिकरित्या देखील प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत SMS द्वारे कळवण्यात आले आहे. ठीक आहे, हे तर माहिती आहे आपल्याला. उमेदवारांना OTP बाबत येणाऱ्या अडचणी सोडवण्यात आलेल्या आहेत. त्यांनी काय सांगितलं बघा, OTPचा प्रॉब्लेम येतोय, तर त्याने सांगितलं ही अडचण आम्ही सोडवलेली आहे. आणि मी तुम्हाला काय सांगितलं बघा, जर तुम्हाला OTP येत नसला तर तुम्ही सकाळी किंवा रात्री उशिरा ट्राय करा. ठीक आहे, अजूनही सांगतोय, ज्यामुळे OTP लॉग इन करणे व प्राधान्यक्रम लॉक करणे राहिले असेल त्यांनी कृपया आपल्या लॉग इनला करून प्राधान्यक्रम लॉक करावेत. ठीक आहे, आता सगळ्यात शेवटी उमेदवारांकडून जनरेट होत असलेले प्राधान्यक्रम व लॉक करण्यात आलेले येत असलेले प्राधान्यक्रम याबाबत संकेतस्थळावरील स्थिती सर्वांना लक्षात घ्यावी. यासाठी पवित्र पोर्टलवरील होम पेजवर, म्हणजे यांनी काय केलं, आता नवीन एक सुविधा तयार केली. कोणती बघा, पवित्र पोर्टलची जी साईट आहे त्यावर तुम्हाला एक होम पेज दिसणार आहे. कोणतं पेज, होम पेज दिसणार आहे. 1 मिनिट, त्या होम पेजवर तुम्हाला काय दिसणार आहे, प्रिफरन्सेस डॅशबोर्ड, किती विद्यार्थ्यांनी लॉग इन केलं आहे, किती विद्यार्थ्यांनी जनरेट केले, किती विद्यार्थ्यांनी लॉक केले, किती विद्यार्थी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे दिसणार आहे. म्हणजे रजिस्ट्रेशन करणारे किती आहे, जनरेट करणारे किती आहे आणि लॉक करणारे किती आहे आतापर्यंत, ही आकडेवारी तिच्यावर तुम्हाला दिसणार आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की पूर्ण विद्यार्थी झाले किंवा नाही झाले. आता अजून काही खाली शेवटचा महत्त्वाची सूचना जी मी तुम्हाला सांगितलं होतं, मोठी सूचना एक, ती ही आहे. कोणती सूचना आहे ती बघा. आता ती ही सूचना आहे. आपण म्हणलं होतं की मुदतवाढ मिळेल आणि आपल्याला माहीत होतं की मुदतवाढ, कारण की उमेदवार जास्त राहिलेले आहेत. बघा यांनी काय सांगितलं, मुदतवाढ किती आहे, ही आहे आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी, जी सर्व उमेदवारांसाठी दिलासादायक आहे. मुदत दिनांक 13/8/2026 ऐवजी 16/8/2026 पर्यंत अशी वाढवण्यात येत आहे. मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात शेवटी बघा, आता जास्त काय करा, घाई गडबड करू नका. अजून 2-3 दिवस वाढून मिळाले आहेत, त्याच्यामुळं
आता जे आहे व्यवस्थितपणे प्राधान्यक्रम लॉक करा. इथं काय सांगितलं त्यांनी बघा, 1 मिनिट लक्षात ठेवा. उमेदवार प्राधान्यक्रम नोंद करण्यापासून वंचित राहू नये म्हणून यासाठी अडचणी लक्षात घेता आपल्याला माहीत होतं, कारण की एवढे उमेदवार ज्यांनी लॉकच केले नाही तर ते तर भरतीतून बाहेर पडणारच होते. मग त्याच्यामुळे अशा उमेदवारांचा विचार करून त्यांनी जे आहे शेवटी मुदतवाढ दिलेली आहे. आणि मुदतवाढ किती आहे तर मुदतवाढ आहे 13 तारखेपासून तर 16 तारखेपर्यंत. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, आता तुम्हाला मी शेवटची का सांगितलं, शेवटचे बुलेटिन आहे ते सुद्धा सांगतो. कारण की यानंतर प्राधान्यक्रमासंदर्भात जे आहे तुम्हाला कदाचित ही मुदतवाढ वाढून मिळणार नाही आपल्याला, कारण की आतापर्यंत 2 वेळेस मुदतवाढ जी आहे दिलेली आहे. तर आता जी आहे ही शेवटची मुदतवाढ आपण कन्सिडर करावी. मला असं वाटतं की प्रत्येक अभियोगधारकांना आता आपण आपल्या परीने जे आहे प्रयत्न करावे. उमेदवारांना आवाहन करण्यात येते की आपले प्राधान्यक्रम दिलेल्या वाढीव मुदतीमध्ये जनरेट करून लॉक करावे, जेणेकरून पुढील प्रक्रिया पूर्ण करता येईल. तर आता जे आहे सद्यस्थितीमध्ये अशी कंडिशन दिसते की एवढ्या या 4 दिवसामध्ये किंवा 5 दिवस 4 दिवस जे आहेत त्याच्यामध्ये तरी का होत नाही, उमेदवारांनी सर्व पसंतीक्रम जे आहे आपले जनरेट करावे, त्यांना असाईन करावं आणि त्यांना लॉक करावं. ठीक आहे. तर मुदतवाढ मिळालेली आहे. सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. आतापर्यंत कोणी व्हिडिओ बनवलासुद्धा नाही आणि व्हिडिओ आला पण नाही. तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला हाईप करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय. आणि हा जो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.